नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्लासनगर में आरपीआई की अहम बैठक संपन्न। आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर बनी रणनीति। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की एक महत्वपूर्ण बैठक उल्लासनगर 3 स्थित टाउन हॉल में संपन्न हुई। इस बैठक की अध्यक्षता जिला अध्यक्ष नाना साहेब बागुल ने की, जबकि प्रदेश सचिव नाना पवार की विशेष उपस्थिति ने बैठक को विशेष महत्व प्रदान किया। बैठक में पार्टी के सभी पदाधिकारी, महिला कार्यकर्ता एवं कार्य समर्थक बड़ी संख्या में मौजूद थे। इस अवसर पर जिला अध्यक्ष नाना साहेब बागुल ने पदाधिकारियों को मार्गदर्शन देते हुए स्पष्ट किया कि पार्टी की नीतियां और विचारधारा आम जनता तक पहुंचाना आज की सबसे बड़ी आवश्यकता है। उन्होंने सभी कार्यकर्ताओं से एकजुट होकर कार्य करने और पार्टी संगठन को मजबूत करने का आह्वान किया। उन्होंने ये भी कहा कि आगामी उल्लासनगर महानगर पालिका चुनाव में आरपीआई का अस्तित्व बनाए रखना ही हम सभी की प्राथमिकता होनी चाहिए। बैठक के दौरान कार्यकारिणी की समीक्षा की गई और आत्मचिंतन कर नए उत्साह के साथ चुनाव की तैयारियां शुरू करने का संकल्प लिया गया। इस बैठक में पंडित भाऊ निकम, समाधान निकम, संतोष उबाड़े, रेखा बागुल, मीना बाविस्कर सहित कई अन्य महिला कार्यकर्ता और वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित रहे। पक्षाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे। किती जागांवर आपण काय पक्षाची निर्णय शांत राहा, एकदम 2 मिनिटं शांत राहा। पक्ष कमीत कमी 15 जागा आम्ही आमची ज्या पक्षांशी अलायन्स आहे, शिवसेना असेल, बीजेपी असेल, यांच्यासोबत अजून बैठक झालेली नाही। त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही। आमची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये चर्चेअंती ते ठरेल। आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जाणार, काय मुद्दे असणार? आणि स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे। गटार, पाणी, मीटर ह्या सगळ्या स्थानिक समस्या आहेत। त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच, परंतु पक्षानं आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा आमचे ते मुद्दे असतील। सोबोलावर जर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर पक्ष किती जागा लढवेल, कशा प्रकारे? सगळ्याच लढू ना। 79 जागा ज्या असतील, 78-79 त्या सर्व जागा लढू। मोक्याच्या जागा कुठल्या निवडून आणण्यासाठी आपला प्रयत्न असणार? बाळा, आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत, त्या संदर्भामध्ये आताच उहापोह करणं संयुक्तिक नाही। आम्ही योग्य वेळ आल्यावर अजून 2-3 महिने निवडणूक लांबणीवर आहे। निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका, जागा किती लढवणार, कुठल्या प्रमुख जागा असतील ह्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते। निवडणुकापूर्वी जी पहिली बैठक झाली आहे, या बैठकीमध्ये सगळ्यात जास्त कार्यकर्ते, महिला वर्ग आहे, संपूर्ण हॉल भरलेला आहे। कार्यकर्त्याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगता? उल्हासनगर शहरामध्ये माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता बहुसंख्य आहे। या शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे। आज तुम्ही बघितलं, हा हॉल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे। नाना बागुल रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे। कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली, आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत आहे। अनेकदा असं पाहिलं गेलेलं की फक्त
इथं जे फक्त एकाच समाजाचे कार्यकर्ते किंवा हे जोडले जातात, परंतु नाही, नाही, आता- हां. या शहरामध्ये दुसऱ्या समाजाचे देखील तरुण वर्ग हा जास्तीत जास्त प्रमाणात रिपब्लिकन पक्षामध्ये सामील झालेला आहे. त्याबद्दल काय सांगता? नाही, आता काय सांगू, ते तो रिझल्टच दिसतोय ना. मी काय सांगू अजून. पक्षामध्ये इतर समाजाचे कार्यकर्ते, आज तुम्ही बैठकीमध्ये बघितलं, पंजाबी बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, सर्व समावेशक. आता पुढच्या बैठकीला कमीत कमी 8-10 शिंदी बांधव जे प्रमुख आहेत, माजी नगरसेवक असतील, ते सुद्धा डॉक्टर आहेत, अशी लोक पक्षामध्ये सहभागी होत आहेत. आता आपण सर्व पत्रकारांनी बघितलं, या ठिकाणी विविध समाजाची लोक उत्स्फूर्तपणे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत. त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय. मी बोलणं काय संयुक्तिक नाही. मागील निवडणुकीमध्ये आपण 2 तिकीटे शिवसेनेच्या तिकिटावर लढवले होते 2 निवडणुका. तर यंदा आपल्यामधून 2 आपल्या घरामधून. आता तुम्ही निवडणुकीचाच परत प्रश्न विचारताय. मी तुम्हाला विनंती करतो, मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधनं मी सुद्धा शिवसेनेत गेलो होतो. शहराला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती काय झाली होती. परिस्थितीनुसार मी शिवसेनेत गेलो होतो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच मी पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं की मी शरीरानं शिवसेनेत चाललोय. मी विचारानं रिपब्लिकन चळवळीसोबत आहे. आणि तुम्हाला दिसलंय की कशा पद्धतीने मी परत पक्षामध्ये, रामदासजी आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणून पक्षामध्ये एंट्री केली. आणि शिवसेनेत जरी होतो तरी शिवसेना, BJP आणि रिपब्लिकन पक्ष या तिघांची युती होती आणि आजही युती आहे. युतीमधल्याच पक्षासोबत मी गेलो होतो आणि युतीमधल्याच पक्षामध्ये आहे. 2 नगरसेवक पदासाठी उभे राहतील का 3 राहतील हे वेळ ठरवेल. राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी सांगितले की प्रकाश आंबेडकरांनी जर पक्षाचं नेतृत्व केलं तर आम्ही सहभाग असेल, तर उल्हासनगरमध्ये या ठरावाची सहमत आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय नेते आहेत. ते त्यांच्या लेवलवर तो एकत्र येण्याचा विचार ठरवतील. त्यांनी जो निर्णय घेतला, मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून तो फॉलो करेल ना. मला तर अधिकार नाही ते त्यांची एकत्र बसून त्यांना एकत्र आणण्याचा. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही अंमलात आणू. फिलहाल मेरे साथ इतना ही। ताजा खबरों के लिए बने रहिए हमारे साथ, देखते रहिए हमारा चैनल एक और जन न्यूज।